अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कपाशी उत्पादन खर्च वाढला असताना सरासरी उत्पादन घट झालेले आहे। यंदा कापसाला हमीभाव 7,000 रुपये प्रति क्विंटल केंद्र सरकारने जाहीर केला। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत अमरावती जिल्ह्यात भातकुली येथे शासन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे। या खरेदी केंद्रात शेतकऱ्याच्या कापसाला 7,000 रुपये भाव इतका आहे आणि प्रायव्हेट मार्केटमध्ये कापसाला 6,600 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे। कापसाचा भाव हा केंद्र शासन ठरवितो। 2-4 वर्षाआधी कापसाला 12,000 रुपये भाव होता। आज ती परिस्थिती बाजारात नसून शेतकऱ्यांना 6,600 ते 6,700 रुपये भावाने कापूस विकावा लागत आहे। उत्पादन खर्च पाहता शेतकऱ्याचे बजेट या भावामध्ये बसत नाही। कापसाची शासकीय खरेदी अमरावती बाजार समिती अंतर्गत भातकुली येथे जिनिंग मध्ये हमी भावाने सुरू आहे। खाजगी बाजारात कापसाला भाव 6,600 रुपये आहे, तर लांब धागाच्या कापसाला शासनाकडून 7,000 रुपये भाव मिळतो आहे। मात्र शासनाचा देखील भाव अपुरा आहे। 5 वर्षाआधी 10 ते 12,000 रुपये भाव कापसाला मिळत होता, त्या तुलनेत आजचा भाव अपुरा आहे, अशी प्रतिक्रिया कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश मोरे यांनी व्यक्त केली आहे। हा भाव केंद्र शासन ठरवते। ॲक्च्युअली काय आहे, शेतकऱ्यांना जवळपास या 2-4 वर्षाआधी 12,000 पर्यंत कापसाला भाव मिळाला। आज ती परिस्थिती बाजारात नसल्यामुळे शेतकऱ्यांना कुठंतरी 66-67 रुपयानं कापूस विकावा लागतो। उत्पादन खर्चावर कुठंच शेतकऱ्याचं बजेट त्या कापसामध्ये बसत नाही। परंतु आताच शासकीय खरेदी सुरू झालेली आहे। ती खरेदी आमच्या अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत भातकुलीमध्ये एक जिन त्यांनी निवडणार CCIनी, तिथे हमीभावाने खरेदी सुरू आहे। प्रायव्हेट मार्केटमध्ये शेतकऱ्यांना 6,600 रुपये भाव मिळतो आहे आणि मला वाटते शासनाचा दर आहे 7,000। लांब धाग्याच्या कापसाला 7,000 रुपये दर आहे। शासनाची सुद्धा खरेदी आपल्या मार्फत सुरू आहे। हा भाव अपुरा आहे माझ्या मनात। शासनाचा सुद्धा भाव अपुरा आहे। जवळपास 10 ते 12,000 रुपये क्विंटलनं कापूस याच्या आधी जवळपास म्हणजे एक 5 ते 6 वर्षाआधी 10 ते 12,000 रुपये क्विंटल कापूस विकला गेला होता। आज त्या प्रमाणात खूप भाव शेतकऱ्यांना अपुरा पडतो आहे। शासनाकडून अपेक्षित असलेला भाव कापसाला मिळत नाही। आघाडी सरकारमध्ये कापसाला 12 ते 13,000 रुपये भाव होता। सध्याची शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता उत्पादन खर्चही भरून निघणे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। सध्या आता कापसाला भाव 6,567 असे भाव मिळत आहे, पण शासनाकडून जो भाव मिळायला हवा होता आपल्याला तो काही भाव मिळत नाही आहे। कारण की गेल्या इथून 2 ते 3 वर्षाआधी की महाविकास आघाडी सरकार होतं, त्या महाविकास आघाडी सरकारमध्ये आपल्याला 12 ते 13,000 क्विंटलने कापूस विकायला लागला आणि हे चांगल्या प्रकारे भाव मिळत होते। पण आज याचा जो भाग आहे कास्तकार शेतकऱ्यांना की हा फार मोठा नुकसानदायक काम होत आहे। खर्च जास्त होत आहे, उत्पन्न कमी होत आहे। याच्यावरून लक्षात घ्या सर्व कास्तकारांनी की आणि केंद्र शासनाचा याच्यामध्ये आम्ही विरोध करतो आहे। आणि आता जो अर्थसंकल्प बजेट जो झालेला आहे, पण हा शेतकऱ्याच्या हिताचा झालेला नाही आहे, याचा आम्ही फार मोठा विरोध करतो आहे। कारण की याच्यानंतर आता काही असो, सरकार येणाऱ्या लोकसभा निवडणुका आहे, सर्व काही आहे, याच्यामध्ये केंद्र शासनाने असो की स्थानिक अपक्ष असो, स्थानिक पक्षधारी असो, की यांनी या कापसाच्या भावासाठी खूप चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मी एक विनंती करतो। 2024 चालू आहे, पण आता जो खर्च जो होऊन राहिलेला आहे कपाशीवर, पण आता या अभावी पण आपण असं पाहिलं तो, कारण की जवळपास एका एकराला 20 ते 25 ते 30,000 रुपये एकराने खर्च लागतो आहे आणि तोही खर्च एकरी 3 क्विंटल किंवा 4 क्विंटल असा कापूस कोरडवला होत आहे। आणि इरिगेशनचं जर पाहिलं तर बरेच काही शेतात काही इरिगेशन वगैरे नाही आहे, त्याच्यामुळं उत्पन्न कमी होऊन राहिलेलं आहे आणि भाव कमी मिळत आहे याला। केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पनेमध्ये शेतकऱ्यांना काही भरीव तरतुदीची अपेक्षा होती, मात्र तीही पूर्ण झाली नाही, अशी खंतही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। एकरी 25 ते 30,000 रुपये खर्च लागवडीसाठी लागत असताना कापसाची उत्पादन झाल्यावर त्याला हवा तो भाव मिळत नाही। त्यातही जिल्ह्यात कोरडवाहू शेतकऱ्यांची स्थिती बिकट असून उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती आहे, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे। ES न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून सहसंपादक रुपालीसह अनिल साखरकर।